नमस्कार, मी शीतल आणि शीतल आस्वाद किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज थोडा वेगळ्या प्रकारे व्हिडिओ सुरू करते आहे। घरी सगळ्यांचा तिसऱ्याचं सुक्क खायचा मूड होता, तर तिसरे घ्यायला आम्ही या फिश मार्केटला आलोय। लोकल फिश मार्केट आहे, तरी पण इथे बऱ्याच प्रकारचे फिश विकत मिळतात आणि तुम्ही बघू शकता की आता हे तिसरे आपण विकत घेतोय आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे इथे मासे होते, पण आपल्याला आज तिसऱ्याचं सुक्कच बनवायचं आहे। तर आता आपण हे तिसरे विकत घेतलेत आणि हे कसे बनवायचे ते आता आपण रेसिपी सुरू करूया। तर आता इथे आपण तिसरे घेऊन घरी आलोय। आता हे तिसरे एका बाउल मध्ये काढून घेऊया। ह्याला माती आणि वाळू खूप असते, खूप व्यवस्थित पद्धतीने हे धुवून घ्यायला लागतात। एक 5-6 वेळा तरी हे पाण्याखाली धुवून घ्यायला लागतात। तर आता हे असं सोडून घेऊन आपण हे आधी बाउल मध्ये काढून घेऊया। ह्याच्यात दोन पद्धतीने शिंपले स्वच्छ करायची पद्धत आहे, तर त्यातली एक पद्धत मी इथे दाखवतीये। त्याच्याही आधी आपण हे सगळं स्वच्छ धुवून घेऊया पाण्याखाली। आणि हे जे काळे असतात ना ते शिंपले घ्यायचे की ज्याला टेस्ट चांगली असते। पांढरे शिंपले पण मिळतात, त्याची जराशी टेस्ट थोडीशी कमी असते। तर आता हे असं 2-3 वेळा एकदम व्यवस्थित स्वच्छ पाण्याखाली माती जाईपर्यंत मी धुवून घेतेय। आणि हे असे बंदच असतात। हे कसे उघडायचे त्याच्या दोन पद्धती आहेत। एक तर गरम पाण्यामध्ये तुम्ही घालून 2-3 मिनिटं उकळू शकता, मग ते आपोआपच उघडतात, किंवा मग असं चाकूच्या पद्धतीने मी जसं दाखवतेय। तर हे असं त्याच्या सेंटर मध्ये ना चाकू असा व्यवस्थित सेंटर लाईनला घालायचा। ते दोन भाग होतात त्याचे शिंपल्याचे, तुम्ही बघू शकता इथे उघडलंय आता हे। आणि आता जो मॉसल भाग असतो ना तो एका शिंपल्यात करून घ्यायचा, जसं दाखवतंय ना तसंच करून घ्यायचा आहे। आणि जो दुसरा भाग रिकामा झालाय ना तो आता आपण टाकून द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हे असं काढून घ्यायचं सगळं एका शिंपल्यात, आणि जो दुसरा शिंपला आहे जो रिकामा झालाय तो टाकून द्यायचा आहे। तर असं मी सेपरेट करून घेतलेलं आहे सगळं, आणि हे फार इझी पडतं। याच पद्धतीने आम्ही दरवेळेला स्वच्छ करतो। काही जण गरम पाण्यात उकळून घेऊन सुद्धा ते करतात। तर आता शिंपले करायचेत म्हटल्यानंतर नारळ तर हवा, तर नारळ आधी फोडून घेऊन तो खवून घ्यायचा। ओला नारळच वापरायचा, ओल्या नारळाची टेस्ट फार चांगली येते। तर इथे नारळ तर खवून झालेला आहे। आता लसणाच्या पाकळ्या आपल्याला लागणार आहेत 5 ते 7 लसणाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। तर त्या आधी आपण व्यवस्थित साफ करून घेऊया। 2 ते 3 कांदे मीडियम आकाराचे बारीक चिरून घेतलेत, 2 आकाराचे मीडियम आकाराचे टोमॅटो पण बारीक बारीक चिरून घ्यायचे। एक 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहेत, त्या मध्यातून अशा कट करून घ्यायच्या, त्या बारीक करायच्या नाही आहेत। आणि थोडीशी कोथिंबीर लागेल। आता जो लसूण आपण व्यवस्थित साफ केलेला आहे तो चेचून घेऊया आपण एका दगडीत। आणि आता एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतेय। तर तेल थोडंसं तापून द्यायचं, आणि आता ह्याच्यामध्ये जो चेचलेला लसूण आहे तो सगळ्यात पहिल्यांदा घालायचा आणि तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। परतून झाला की हिरव्या मिरच्या पण घालून घ्यायच्या आणि त्याही परतायच्या, आणि जो कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो पण तेलामध्ये परतून घ्यायचा। तर हा सगळा कांदा आधी आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित असा परतून घेऊया। आता कांदा परतत असताना थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे कांदा चांगला परतला जातो। तर तुम्ही इथे बघू शकता आता व्यवस्थित आणि एकदा कांदा व्यवस्थित परतून घेतलाय। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालतोय आपण। मीठ ऑलरेडी घातलंय त्यामुळे टोमॅटो छान असा मऊ परतला जाईल। तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपण परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामुळे जशी ओलसर अशी ग्रेव्ही तयार होणार आहे आणि त्यामुळे शिंपल्याला टेस्ट पण चांगली येते। टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण सगळे मसाले घालतोय। तर इथे पाव चमचा हळद घातली आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट पावडर घातलेली आहे, आणि 1 मोठा चमचा गरम मसाला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता, आणि 1 ते 1.5 चमचे धने पावडर घातली आहे। आता ह्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर घालूया आणि हे सगळं आता व्यवस्थित परतून घेऊया। आता परतून झाल्यानंतर ह्यामध्ये जे तिसरे आहेत स्वच्छ करून घेतलेले ते घालून घ्यायचे, आणि अगदी हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचंय। तर आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपण। ह्यामध्ये थोडंसं 1-2-3 असे कोकम घालायचे, छान लागते टेस्ट। आणि आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाणी घालून ह्याला आता शिजवायचंय। तर थोडंसं पाणी घालायचं, तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर आता हे मिक्स करून घेऊया, आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवून आपण एक 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत आपण याला।
बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे, मस्त वास सुटलाय आणि आता ह्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं जे खवून घेतलेलं होतं ते घालून घेतोय. इथे मी सुक्कं बनवतेय त्यामुळे मी ग्रेव्ही खूप कमी केलेली आहे. तुम्हाला जर का वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता. तर इथे सगळं खोवलेला नारळ आपण घालून घेतलेला आहे आणि आता परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं हलक्या हाताने परत एकदा मिक्स करूया आणि आता ह्याला परत झाकून एक 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं तिसऱ्या सुक्कं आपलं तयार झालेलं आहे. तर हे तिसऱ्याचं सुक्कं तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, भाताबरोबर अप्रतिम लागतं. शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपलं तिसऱ्याचं सुक्कं तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर अशाच रेसिपींबरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.